कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्रिसे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। पाण्याची बॉटल। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं भक्तिशास्त्री अभ्यास वर्गामधील ईशोपनिषद या चर्चासत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आपण मंत्र नंबर 17 पासून आज चर्चा करणार आहोत। तर ईशोपनिषदच्या जे शेवटचे 4 मंत्र आहेत 15, 16, 17 आणि 18 असे 4 मंत्रांमध्ये भगवंतांप्रित्यर्थ एक साधकाने जी प्रार्थना अर्पण केलेली आहे त्या प्रार्थना या 4 श्लोकांमध्ये आहेत। 15 नंबर श्लोकामध्ये आपण मंत्रामध्ये पाहिलं की हिरण्मयेन पात्रेन सत्यस्या पिहितं मुखं ततत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये। म्हणजे एक भक्त भगवंतांना अशी प्रार्थना करतो की हे पूषन्न, हे सर्व जीवांचे पोषण करता भगवंता, हिरण्मयेन पात्रेन, जे तुमच्या मुखाच्या सभोवताली जो
तेजस्वी तेजपुंज जो प्रकाश बाहेर येतोय तो प्रकाश बाजूला करा, जेणेकरून तुमचं दिव्य जे स्वरूप आहे तुमच्या रूपाचं मी दर्शन करू शकेन. अशा प्रकारे प्रार्थना करतात. आणि 16 नंबरमध्ये पुषण निकर्ष यम सूर्य प्राजापत्य. भगवंतांना केवळ पोषण म्हणजे पालन पोषण करताच नाही, तर अनेक नावांनी या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. जसं यम, सूर्य, प्राजापत्य, व्यूव रश्मीन समूह. तुमच्या मुखासभोवताली जो प्रकाश आहे तो प्रकाश बाजूला करून मला तुमच्या रूपाचं दर्शन द्या, जे रूप कल्याणतमम आहे. सर्वांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य तुमच्या रूपामध्ये आहे. असं पश्यामी, माझी इच्छा आहे. जसं सूर्याला आपण जेव्हा सूर्य प्रकाशमान असतो तेव्हा सूर्याला आपण पाहू शकत नाही, कारण लख्ख प्रकाश असतो. त्यामुळे तशा प्रकारे तुमच्या प्रकाशामुळे तुमचं मुखाचं दर्शन होत नाही. आणि शेवटी म्हटलेलं आहे सोहमस्मी. सोहमस्मी म्हणजे मी पण तुमच्याप्रमाणेच आहे, सोहमस्मी. पण याचं प्रभुपाद स्पष्टीकरण देतात की जीवात्मा हा कधीही परमसत्याची बरोबरी करू शकत नाही. तर गुणात्मक दृष्ट्या भगवंतांसमान आहोत, पण परिमाणात्मक दृष्ट्या भगवंतांसमान आपण नाही आहेत. ठीक आहे, तर याच्याबद्दल चर्चा केली होती आपण. आजपासून आज 17 आणि 18 या 2 मंत्रांवर आपण चर्चा करू. 17 नंबर मंत्रामध्ये या ठिकाणी भक्त अशी प्रार्थना करतो की आता मृत्यूचा समय जो आहे हा जवळ आलेला आहे आणि त्याच्या ज्या भावना आहेत तो साधक भगवंतांना आपल्या भावना अर्पण करत आहे. मृत्यूचा क्षण त्यांच्या जवळ येऊन आलेला आहे. त्यावेळेस त्यांचा काय मनोभाव आहे तो मनोभाव याच्या 17 नंबर मंत्रामध्ये व्यक्त केलेला आहे. ओके, मंत्र नंबर 17 माझ्या मागे रिपीट करा. वायुरनिलममृतं वायुरनिलममृतम् अथेदं भस्मान्तशरीरम् अथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ कृतोस्मर कृतं ॐ क्रतो स्मर कृतं स्मर कृतोस्मर कृतं स्मर स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. वायुरनिलममृतम् एतद्. मृत्यूच्या वेळी अशी प्रार्थना करतो या ठिकाणी भक्त की माझ्या शरीरामधला जो प्राणवायू आहे हा प्राणवायू जो आकाशामध्ये पूर्ण मूळ स्रोत जो वायू असतो हा वायू शरीरामधला वायू त्या मूळ जो आकाशामध्ये वायू आहे अनिलम आकाशातला जो वायू आहे त्याच्यामध्ये हा विलीन होते. अमृतम अविनाशी इदम भस्मांतम हे जे शरीर आहे इदम म्हणजे हे शरीर जे आहे भस्म होऊन या शरीराला भस्म म्हणजे रक्षा राख जवळून जेव्हा हे शरीर भस्म होतं आणि भस्म झाल्यानंतर या शरीरामधलं जे पंचमहाभूतांची जे 5 तत्व आहेत हे 5 तत्व पंचमहाभूतामध्ये जाऊ देत. अशा प्रकारे प्रार्थना करतात. आणि पुढे दुसऱ्या बोलमध्ये म्हणतात की ओम क्रतो स्मर कृतम. ओम म्हणजे परमसत्याला संबोधित करतात. हे भगवंता कृतो म्हणजे कृत येते ध्याय तो विष्णू असं म्हणतो ना आपण. कृत म्हणजे यज्ञ. तर सर्व यज्ञांची भोगता भगवंता कृपया स्मरण ठेवा. कशासाठी कोणत्या गोष्टीचं स्मरण ठेवा. कृतम मी जे जे काही संपूर्ण आयुष्यभरामध्ये केलेलं आहे म्हणजे प्रित्यर्थ यत्करोसी यदस्नासी यज्जोहोसी यदासी ज्या पण गोष्टी मी आयुष्यभर केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही कृपया स्मरणात ठेवा. ऋतो हे परमभोक्ता भगवंता स्मर कृपया स्मरणात ठेवा. कृतम आपल्याकरिता मी जे जे काही केलेलं आहे ते कृपया स्मरणात ठेवा. असं वारंवार कृतस्मर कृतम स्मर कृतो स्मर कृतम स्मर 4 वेळा भक्त भगवंताने या ठिकाणी प्रार्थना करतो की 4 वेळा म्हणतात की
स्मरण ठेवा, स्मरण ठेवा. तर ही जी परिस्थिती आहे मृत्यू निकटचा अनुभव आहे. मृत्यू जवळ आलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक भक्त भगवंतांना प्रार्थना करतोय की मी आयुष्यभर जे जे केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा रिमाइंडर भगवंतांना सांगतात की लक्ष ठेवा, भगवंता लक्षात ठेवा मी जे जे काही केलेलं आहे. आणि आता हे जे शरीर आहे हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, याचं भस्म राग होणार आहे आणि याच्यातला जो वायू आहे प्राणवायू, मुख्य आकाशातला जो वायू याच्यामध्ये विलीन होऊ दे. तर हा जो प्रसंग आहे मृत्यू, हा प्रसंग भौतिक जगात याला इतकं चांगलं मानलं जात नाही, है ना. शोक संदेशचं पत्र जरी आलं तरी सुद्धा त्या पत्राला लवकर पाण्यामध्ये अर्पण करतात, ते पत्राला जास्त दिवस पाहत नाहीत आणि फाडून टाकतात. ज्याचा मृत्यूची नुसती बातमी ऐकली तरी सुद्धा लोकांना मनामध्ये असं उदासीनता, दुःख, शोक अशा भावना व्यक्त होत असतात. पण ॲक्च्युली मृत्यू ज्याला आध्यात्मिक उन्नती करायची त्याच्यासाठी मृत्यू या ज्या भावना आहेत या भावना आणि मृत्यू, जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत या सगळ्या भावना मृत्यूच्या संबंधित कायमस्वरूपी जोडलेल्या राहतील. पण मृत्यू भक्तांसाठी एक जसं नदी ओलांडायची किंवा एक पाऊल उचलून दुसऱ्या पाऊल टाकतो ना आपण, तशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून मृत्यूला दुःखदायक परिस्थिती न पाहता मृत्यू एक भगवंतांच्या जवळ जाण्याची एक फार मोठी संधी आहे. तर ही मृत्यूची वास्तविक स्थिती आहे. म्हणून भक्त आयुष्यभर साधना करत असताना मृत्यूची जी भीती आहे दिवसेंदिवस कमी होत जाते आणि कमी व्हायला पाहिजे. जसजशी मृत्यूची भीती कमी कमी होत जाईल आणि जेव्हा खरोखर मृत्यूला, आता हे तर रियालिटी सत्य आहे, एकदम या जगातलं जसं परमसत्याचं अस्तित्व सत्य आहे तसं या जगातलं जन्म मृत्यूच्या राव्याली हे सत्य आहे, याला कुणीही टाळू शकत नाही. तर या सत्याचं सोनं तेव्हा होऊ शकतं जेव्हा आयुष्यभर ज्याने तयारी केलेली. त्यामुळे खूप गंभीर विषय मृत्यूचा प्रसंग. म्हणजे या शरीरातून हा आत्मा निघून जाणार आहे. तर जर ध्येय पक्क असेल, ध्येयाबद्दल स्पष्टता असेल तर भीती वाटण्याचं काहीच काम नाही. जे लोक आयुष्यभर ज्यांनी आत्मसाक्षात्काराचा अभ्यास केलेला आहे ते ऑलरेडी जीवित असताना ते मुक्त आत्मे आहेत. तर ज्यांनी आयुष्यभर प्रॅक्टिस केलेली त्यांच्यासाठी मृत्यू हा एक चांगला योग आहे भगवंतांशी जोडण्यासाठी. तर म्हणून आपले आचार्य आणि जेवढे पण वैष्णव आचार्य होऊन गेले यांचा आविर्भाव आणि तिरोभाव जे आहेत आपण समान मानतो. कारण जेव्हा ते आविर्भूत होतात या जगामध्ये तेव्हा भगवंतांचा संदेश घेऊन या जगामध्ये येतात. या सर्व जगातील लोकांना आपलं असोसिएशन देतात आणि जेव्हा या जगातून पुन्हा भगवंतांच्याकडे जातात तेव्हा पुन्हा त्या नित्यलीलेमध्ये प्रवेश करतात. त्यांच्यासाठी इथं पण तेच कार्य आहे आणि तिकडे पण तेच कार्य आहे, कृष्णाला सुख देणे. कृष्णाच्या सुखासाठी ते इथे आलेत आणि इथून परत कृष्णाच्या सुखासाठी तिकडे चाललेत. तर स्थिती बदलणे आणि शरीर बदलणे हेच म्हणजे मृत्यू आहे. आणि बाकी हे आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर असा मृत्यू आहे. बाकी भौतिक स्तरावर तर मग भीती आहे, आसक्ती आहे, त्रास आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त इतक्या धाडसाने प्रार्थना करतो की मला आता माझ्या शरीरातला प्राणवायू वायूमध्ये विलीन होते, माझ्या शरीरातली हे जे पंचमहाभूत आहे त्याचं भस्म होऊ द्या आणि मी आयुष्यभर जे जे काही केलेलं आहे या सर्व गोष्टींचं कृपया भगवंता स्मरण ठेवा, विसरू नका. भगवंतांना अशा प्रकारे प्रार्थना करतात. ॲक्च्युली ही प्रार्थना तसं पाहिलं तर एक शुद्ध भक्तीची जी प्रार्थना असते, जी अनन्य भक्तीची प्रार्थना असते त्याच्यापेक्षा थोडासा खालचा स्तर आहे, हरकत नाही. भागवतममध्ये भगवंतांना आठवण करून देण्याची गरज नाही अशा सुंदर प्रार्थना आहे. तुम्ही कुणाची प्रार्थना घ्या भागवतामधून, उलट भगवंत आम्ही तुमची अजून काय सेवा करू,
तुम्हाला अजून कसं प्रसन्न करू, या भावना भागवतामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पण या ठिकाणी एक भक्त या ठिकाणी भगवंतांना प्रार्थना करतात, ओम कृत स्मरकृतम स्मरकृतो स्मरकृतम स्मर. मी जे तुम्हाला बोलतोय तुमच्याशी आयुष्यभर केलेलं आहे, कृपया करून स्मरणात ठेवा, स्मरणात ठेवा. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये प्रार्थना आहे. भाषांतर श्रील प्रभुपादांच्या द्वारा. या क्षणभंगूर शरीराची जळून राख होऊ दे व प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिसळू दे. आता हे भगवंता, माझ्या सर्व यज्ञांचे स्मरण ठेवा आणि आपणच परमभोक्ता असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात ठेवा. तर शरीर सोडायच्या वेळी अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त करतात फक्त. जसं जब प्राण तन से निकले यमुना जी का तट हो मेरा सावला निकट हो. जब प्राण तन से निकले. नाहीतर मृत्यूची स्थिती इतकी सोपी नाहीये. राजा कुलशेखर जे म्हणतात की कशी प्रार्थना, कृष्ण त्वदीय पद पंकज पंचरांतम अद्दैव मे विशतु मानस राजहंसम प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोध धनविदो स्मरणम होत असते. हे प्रभू, जेव्हा मृत्यूची स्थिती येईल तेव्हा कंठ कपाने दाटून येईल, संपूर्ण शरीरामध्ये वायूने शरीर भरलं जाईल, कफ वात पित्ताचा बॅलन्स बिघडेल. त्यामुळे मी तुमचं स्मरण कसं करू शकेल. आत्ता माझी स्थिती चांगली आहे, मी आता माझ्या शरीरामध्ये माझी बुद्धी अनुकूल आहे, माझी मानसिकता अनुकूल आहे तुमच्या स्मरणासाठी. कृपया अशा अवस्थेत मला तुमच्या कडे घेऊन जा. तर अशा प्रकारे राजा कुलशेखर प्रार्थना करतात. तर ही वास्तविक मृत्यूची परिस्थिती आहे. तर या परिस्थितीतून सगळ्यांना जावं लागतं, काही घाबरायचं काम नाही. भगवंतांवर जर दृढ श्रद्धा आहे, डेस्टिनेशन फिक्स केलेलं आहे, बस जायचं. भगवंतांवर आश्रित राहून ज्यांचं जीवन आहे त्यांना भीती कसली आहे. भगवंत जर या जगामध्ये आयुष्यभर त्या व्यक्तीने भगवंतांचे आदान प्रदान केलेलं आहे, मृत्यूची भीती काय. तर भगवंत नक्की मदत करतात. ठीक आहे. वाचा. तात्पर्य. हे क्षणभंगूर शरीर निश्चित एका बाह्य वस्त्राप्रमाणे आहे. भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे. प्रभुपाद या ठिकाणी आत्मा आणि शरीर याच्याबद्दल वर्णन करतात. आत्मा कसा, वरती सुरू आहे का काम, वरती आपल्या टेरेस सांगा. खाली कुठे. भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो, तसेच त्याचे व्यक्तित्वही गमावित नाही. जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो. याउलट हे भौतिक वस्त्र निराकार असते व अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. काही अल्पज्ञानी चुकीने समजतात त्याप्रमाणे कोणताही जीव मुळात निराकार नसतो. या मंत्रात या तथ्याची खात्री पटवून देण्यात आली आहे की भौतिक शरीर नष्ट झाले तरी जीवाचा नाश होत नाही. आता पहा, या ठिकाणी प्रभुपाद हे सांगतात की भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नाही. भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला श्लोक सांगतात. कोणता आहे? 20 नंबर. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराः न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश होतो पण आत्म्याचा नाश होत नाही. का असं सांगितलेलं आहे? कारण आत्मा हा शाश्वत आहे, आत्मा हा अविनाशी आहे. म्हणून आत्म्याचं हे जे वास्तविक अस्तित्व आहे त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. पुढे पहा किती छान सांगतात प्रभुपाद. तसेच त्याचे व्यक्तित्वही तो गमावित नाही. म्हणजे जसं मृत्यू होतो, मृत्यूच्या वेळी आपल्याला अशी धारणा आहे ना की अमुक अमुक व्यक्ती मेला म्हणजे काय, त्याचं व्यक्तित्व नष्ट झालं असं आपण मानतो. आणि बरोबर आहे, त्याचं व्यक्तित्व म्हणजे शरीराला आपण व्यक्तित्व मानतो. पण त्याच्यासोबत आत्मा हा कायमस्वरूपी जिवंत राहतो. आत्मा कधीही मरत नाही. जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो.
अव्यक्त म्हणजे एक ही झाली व्यक्त स्थिती, ही झाली अव्यक्त. अव्यक्त म्हणजे कायमस्वरूपी जीवात्मा अदृश्य होतो असं नाहीये. तर आणि आत्मा कधी निराकार नाहीये. आत्म्याला आकार आहे असं प्रभुपाद म्हणतात. ठीक आहे ना. आत्म्याला कसा आकार आहे कोण सांगेल? की सागर शतभागस्य हा किती काय मोजमाप आहे ते अंदाज दिलेला आहे फक्त. केसांचा असं केस नाही, असं नाही, एक अग्रभाग. अग्रभाग. केस अग्रभागस्य शतदा कल्पितस्य च भागो जीवेत विज्ञेय स च अनंताय कल्पते. ऍक्च्युली ही आत्म्याची साईज नाहीये. ही आत्म्याची साईज आपण समजावं म्हणून एवढी साईज आपल्याला दिलेली. याच्यापेक्षाही आत्मा सूक्ष्म असू शकतो. तर आत्मा सूक्ष्म असून सुद्धा हा आध्यात्मिक चिन्मय असल्यामुळे हा निराकार नाहीये असं प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. या उलट हे भौतिक शरीर निराकार असते. या ओळीवर सगळ्यांचा विश्वास बसतोय. भौतिक शरीर निराकार असते. खरोखर भौतिक शरीर निराकार आहे का? आपल्याला दिसतं ना, दृश्य काय दिसतं आपल्याला? आपण एकमेकांना जेव्हा पाहतो तेव्हा काय दिसतं आपल्याला? आत्मा दिसतो की शरीर दिसतं? शरीर दिसतं. पण जेव्हा 5.18 कोणता आहे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी असते पंडित समदर्शिना. जो पंडित आहे ना, पंडित म्हणजे पंडित व्यक्ती म्हणजे ज्याला शास्त्राचं फार ज्ञान आहे. हा एक स्तर आहे पंडिताचा. पंडित म्हणजे जी वस्तू जे पाहतो त्याच्या मागे सुद्धा तो पाहू शकतो. जेव्हा हे शब्द वाचतो आपण, दोन शब्दांमधलं अंतर काय आहे, त्या पॅराग्राफमधला पार्श्वभूमी काय ते पण तो समजतो. जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्याशी बोलतो, त्या व्यक्तीची ट्युनिंग, त्या व्यक्तीचा हावभाव, या सगळ्या गोष्टी तो बोलण्यावरून सगळं ओळखतो. ह्या पंडिताच्या क्वालिटी. म्हणून ब्राह्मणी गवी हस्तिनी, ब्राह्मण, गाय, कुत्रा आणि चांडाळ यांच्यामध्ये पंचमहाभूत पाहतो आणि त्यांच्यामध्ये एक समान तत्व पाहतो. ते कोणतं तत्व आहे? आत्मा. आत्मा पाहतो. म्हणजे काय? हे जे शरीर आहे ना, ज्यांची शारीरिक धारणा आहे की मी शरीर आहे, ते सर्वांमध्ये शरीरच पाहतात. आणि मग त्या शरीराच्या संबंधित त्या व्यक्तीच्या बोलणं, चालणं, सवयी या सगळ्यांवरून त्या व्यक्तीची एक प्रतिमा मनामध्ये तयार करतात आणि विचार करतात की हा व्यक्ती म्हणजे असा. त्याच्यामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, आध्यात्मिक आत्मा आहे. हे विचार दिवसभरातून एकदा दोनदा आले तर आले, जर यांच्या संपर्कात, शास्त्राच्या संपर्कात असाल तर, नाहीतर नाही. तर प्रभुपाद या ठिकाणी हे सांगतात की हे जे शरीर आहे, हे शरीर अविनाशी तर विनाशशील तर आहेच, पण भौतिक शरीर हे निराकार असते असं प्रभुपाद म्हणतात. आता निराकार म्हणजे प्रभुपादांना हे म्हणायचं की या शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांना आकार कुणामुळे प्राप्त झाला? आत्म्यामुळे. बरोबर ना? आत्म्यामुळेच आकार प्राप्त झाला. आणि प्रत्येकाच्या शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहेत. सगळ्यांचे चेहरे सारखे आहेत का? बघू नका एकमेकांकडे. सगळ्यांचे चेहरे सारखे नाहीत. प्रत्येकाला भगवंतांनी विशिष्ट प्रकारचं शरीर दिलेलं आहे, जे एका व्यक्तीपासून दुसऱ्याचं शरीर पूर्णपणे भिन्न आहे. तर ही जी रचना आहे किती बुद्धिमत्तेने केली असेल पहा, विचार करा. मला हे म्हणायचं की आत्मा त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याच्याकडे ज्या ज्या भावना आहेत, जसं जसं त्याच्याकडे कर्माचं भांडवल आहे, त्याच्या आधारावर त्याच्या सायकोफिजिकल नेचर जे होतं पूर्वी, त्यानुसार त्याच्याकडे ज्या भावना, अतृप्त भावना, त्याचं पूर्वकर्म, या सगळ्यांचा एक साठा घेऊन तो या जगामध्ये येतो आणि त्याला पूर्व अनुभवानुसार त्याला या जगामध्ये एक विशिष्ट प्रकारचं शरीर प्राप्त होतं. आणि हे जे शरीर आहे, या शरीराला प्रभुपाद म्हणतात की हे निराकार आहे. आणि शरीर निराकार यासाठी आहे कारण या आत्म्यामुळे शरीराला आकार प्राप्त झालेला आहे. आता आपल्याला असं वाटतं की आपण ऐकतो म्हणजे हे शरीर ऐकतं, असं आहे का?
आत्मा ऐकतो. हां. तर आत्मा हा आध्यात्मिकरित्या पूर्णपणे पूर्ण आहे. आत्म्यामध्ये अपूर्णता कोणतीही गोष्ट नाहीये. आत्मा ऐकू शकतो, बोलू शकतो, सुगंध घेऊ शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो आत्मा. आत्मा हा सगळ्या दृष्टीने संपूर्ण आहे. हे जे भौतिक शरीर आहे, हे भौतिक शरीराचा आत्म्याला एक आकार दिला जातो. जसं हे कान आहे, कानाद्वारे आपण श्रवण करतो. कधी कधी कान असताना सुद्धा ऐकायला येत नाही, त्याला बहिरा म्हणतो आपण. कधी कधी डोळे असताना सुद्धा तो व्यक्ती पाहू शकत नाही. असे आजार आहेत की नाही? हो. कधी कधी जिव्हा, तोंडामध्ये जीभ असताना सुद्धा त्याला स्वाद कळत नाही. म्हणजे भौतिक शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत ते आध्यात्मिक आत्म्याच्या शक्तीमुळे ऍक्टिव्ह आहेत. जसा आत्मा निघून जातो तसं हे शरीर जसंच्या तसं त्या ठिकाणी पडलेलं असतं. त्या ठिकाणी कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आत्मा निघून गेल्यामुळे त्याच्यातल्या भावना पण निघून गेलेल्या आहेत. तर असं शरीराला प्रभुपाद म्हणतात की शरीर हे वस्त्राप्रमाणे आहे आणि निराकार असतं शरीर. या उलट हे भौतिक शरीर, भौतिक वस्त्र निराकार असते व अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. समजलं सर्वांना? काही अल्पज्ञानी चुकीने समजतात की त्याप्रमाणे कोणताही जीव मुळात निराकार नसतो. या मंत्रात या तथ्याची खात्री पटवून देण्यात आली आहे की भौतिक शरीर नष्ट झाले तरी जीवाचा नाश होत नाही. या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना त्यांच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो. ज्या जीवात्म्याला विष्ठेची चव घ्यावयाची इच्छा असते त्याला विष्ठा खाण्यास योग्य असे डुकराचे शरीर दिले जाते. त्याचप्रमाणे ज्याला मांस खावयाची इच्छा असते त्याला योग्य नखे व दात असलेले वाघाचे शरीर दिले जाते, जेणेकरून तो अन्य पशूंचे रक्त पिऊ शकतो व मांस खाऊ शकतो. मनुष्य हा विष्ठा किंवा मांस खाण्याकरता जन्मलेला नाही. तसेच जंगली अवस्थेत देखील त्याला कधी विष्ठा खावीशी वाटत नाही. मनुष्याचे दात केवळ फळे आणि भाज्या चावू शकतात. मनुष्याला 2 सुळे सुद्धा देण्यात आले आहेत, जेणेकरून रानटी मनुष्य इच्छा असल्यास मांस खाऊ शकतो. तर एक पॅराग्राफमधली एक गोष्ट सांगतो की हे जे शरीर आहे या शरीराला 3 प्रकारे लोक पाहतात. शरीर नश्वर आहे, पण याच शरीराला जर भगवत सेवेत लावलं तर त्या आत्म्याचं कल्याण होतं. तो आत्मा आध्यात्मिकरित्या भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर या शरीराला पाहणारे 3 प्रकारचे लोक आहेत. एक तर तथाकथित भौतिकवादी लोक जे इंद्रिय भोग करतात, ते या शरीराद्वारे इतका एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात की या शरीराची क्षमता पण नाही तेवढी. समजा या शरीराला किती भोग देणार आहेत, किती देणार आहेत. खाऊन समजा 10 गुलाबजामुन खाल्ले जर तुम्ही 11वा 12वा दिला तर ते नाही म्हणणार, नको भाऊ बस झाला आता, नाही जात. काय पोटाची काहीतरी क्षमता आहे ना, है ना. दारू किती पिणार आहे माणूस येऊन एक बेशुद्ध पडतो जागेवर. स्मोकिंग किती करणार आहे, करून शरीराची एक क्षमता आहे, किती इंद्रिय भोग करणार आहे. कुठेतरी असं वाटतं चांगल्या ठिकाणी लांब फिरायला जावं, पण तिथं गेल्यावर पण काही दिवस राहिले की कंटाळा वाटतो, चला आपापल्या घरी बरं. प्रत्येक गोष्टीला आदी आणि अंत आहे भौतिक जगामध्ये. तसं या शरीराला केवळ इंद्रिय भोग करणे, शरीराचं एन्जॉय करणे या शरीरासोबत, तर ह्या ज्या गोष्टी त्या भोगी कॅटेगरीमध्ये येतात. याचे आचार्य आहेत चार्वाक मुनी. सांगा कोणता श्लोक आहे? ऋणम कृत्वा घृतम पित्वा. सुरुवात कशी आहे? यावत जीवेम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम कृत्वा ऋणम कृत्वा घृतम पित्वा. कर्ज काढा आणि तुपात खा. तुपातलं खा. कारण का? भस्मीभूतस्य देहस्य किम पुनरागमना भवेत. कारण हे शरीर एक दिवस भस्म होणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत एन्जॉय करा. तर ही पण एक्स्ट्रीम चुकीची अवस्था आहे. दुसरी आहे श्रीमद भागवतम मध्ये पुरुरवाची कहाणी येते. त्यांचं अप्सराचं त्यांचं एक फार मोठं प्रसंग घडतो
त्यानंतर त्यांना इतकी विरक्ती जागृत होते मनामध्ये, ते विचार करतात की हे शरीर म्हणजे ना इंद्रियांच्या द्वारे त्रस्त केलं जाणारं आत्म्याला एक असं फार मोठं जाळं तयार केलेलं आहे आणि हे शरीर नश्वर आहे. इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे संघर्ष करतायत आणि याच्यामुळे आत्मा बांधला जातो. त्यामुळे हे शरीर नश्वर आहे आणि या शरीराला भोगापासून अलिप्त ठेवायचं आणि या शरीराबद्दल त्याला म्हणजे घृणा निर्माण होते. असा एक स्तर आहे वैराग्याचा, अति शुष्क वैराग्य याला म्हणतात. आणि मध्य जो आहे समन्वय साधण्याचा श्रीमद भागवतामध्ये अमरीश महाराजांची कथा आहे. ते अमरीश महाराज म्हणतात की हे जे शरीर आहे ते शरीराद्वारे भगवंताची सेवा करतात. ते भगवंताचा कुठला श्लोक आहे? सवयी मन कृष्ण पदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. वाच्याने भगवंतांचा महिमा गायन करणे, भगवंताच्या मंदिराला प्रदक्षिणा करणे, पायाने भगवंताच्या मंदिराचं मार्जन करणे हाताने, अशा प्रकारे या शरीराला भगवंताच्या सेवेत जर का लावलं, भले नश्वर आहे, या अशा शरीराला, नश्वर शरीराला जर सीवनमुखे ही जीवादो स्वयमेव स्फुरत्यदा, हळूहळू शरीराबद्दल जी आसक्ती आहे ही आसक्ती कालांतराने हळूहळू, प्रभुपाद एक उदाहरण सांगतात, जसं ओलं नारळ असतं, घट्ट चिकटलेलं असतं आहे ना आतमध्ये, पण कालांतराने जसं जसं ते सुकत जातं तसं आतलं जे नारळ आहे हे सुकत गेल्यामुळे काय त्या काय म्हणतात त्या कवचापासून बाजूला येतं, म्हणजे सेंटरला छोटा गोळा तयार होतो. तशा प्रकारे या भौतिक संसारामध्ये राहत असताना भौतिक शरीराला जर भगवत सेवेत लावत राहिलो आपण निरंतर, हळूहळू, हेच शरीराद्वारे आपलं आत्म्याचं पण कल्याण होऊ शकतं. या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद सांगतात की भौतिक शरीराची जी रचना आहे, प्रकृती जीवाच्या जसे जसे इच्छा आहेत त्या इच्छांप्रमाणे प्रकृती त्यांना शरीर देत असते. मग जेवढ्या पण इच्छा आहेत, जास्तीत जास्त 84 लाख प्रकारच्या इच्छा आहेत. तर जशी ज्याने इच्छा केलेली आहे त्यानुसार या प्रकृतीमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था आहे. प्रकृती एक शिल्पकाराप्रमाणे काम करते आणि आत्मा हा इच्छा करतो आणि परमात्मा त्यांना अनुमती देतात. अशा प्रकारे ही प्रकृती चलायमान असते आणि जशी ज्याची इच्छा आहे तशा प्रकारचं या प्रकृतीमध्ये आपण पाहतो. किती प्रकारचे व्हरायटीमध्ये शरीर आहेत की नाही? अनेक प्रकारचे कीटक आहेत, अनेक प्रकारचे पशु आहेत, अनेक प्रकारचे जलचर, आकाशात उडणारे पक्षी आहेत, पशु आहेत. तर या सर्व योनी ज्या आहेत जीवात्म्याच्या इच्छेप्रमाणे निर्माण झालेल्या आहेत. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की, उदाहरण देतात की विष्ठा खाण्यास इच्छा करणारा जो डुक्कर आहे, याचं जे शरीर आहे हे प्रकृतीने दिलेलं आहे. का? कारण त्याची तशा प्रकारची इच्छा होती. तर एक विरोधाभास पहा कसा आहे. एका व्यक्तीला जे आवडतं ते दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असं नाही. आता या ठिकाणी डुकराचं उदाहरण दिलेलं आहे. डुकरासाठी या गोष्टी म्हणजे फिस्ट आहे, पण आपल्यासाठी एकदम घृणास्पद वाटतं, बरोबर ना? का? कारण त्या आत्म्याच्या हृदयामध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये असे इम्प्रेशन आहेत, पूर्व जन्माचे, नरकातले असतील, जिथले कुठले इम्प्रेशन असतील, तशा प्रकारचे इम्प्रेशन वारंवार होत गेल्यामुळे त्यांना त्या गोष्टी इतक्या यूज टू झाल्यात की त्यांना काहीच वाटत नाही ते करण्यासाठी, काहीच वाटत नाही, एकदम नॉर्मल लाईफ आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे ना? तर ही माया आहे, भयानक माया, शक्ती स्ट्रॉंग आहे. बद्धावस्था इतकी भयानक आहे की प्रत्येकाची जी चेतना आहे अशा प्रकारे आच्छादित करते. दुसरं उदाहरण दिलं या ठिकाणी, मांस खाण्याची इच्छा करणारे जे पशु आहेत त्यांना असं शरीर दिलं जातं, नख असतात त्यांच्या हातामध्ये, त्या नखांच्या द्वारे त्या प्राण्याला ते फाडून ते मांस खातात ते लोक. दात तशा प्रकारचे दिलेले असतात. पण प्रभुपाद सांगतात की मांस किंवा विष्ठा खाण्याकरिता हे जे शरीर आहे मनुष्याचं, मनुष्याचे दात किंवा इंद्रिय जशी संरचना आहे ही मांस खाण्यासाठी बनवलेली नाही. आणि दुसरे सांगतात की जे दात आपल्याला दिले आहेत हे फळं, भाज्या, दूध आणि इतर पदार्थ खाण्यासाठी आपल्यासाठी हे दात दिलेले आहेत.
तर अशा प्रकारे प्रकृती सर्व जीवांना शरीर प्रदान करते. तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्यांची शरीरे ही एका जीवात्म्याकरिता बाह्य पोशाखाप्रमाणे आहेत. हा पोशाख त्या जीवाच्या इंद्रिय भोगाच्या इच्छांनुसार बदलत असतो. जन्ममृत्यूच्या चक्रानुसार जीवात्मा एकामागोमाग एक अशी शरीरे बदलत राहतो. ज्यावेळी विश्व पाण्याने भरलेले होते त्यावेळी जीवात्म्याने एका जलचराचे शरीर घेतले, त्यानंतर वनस्पतीचे, नंतर कीटकाचे आणि कीटकानंतर पक्ष्याचे शरीर स्वीकारले. तसेच पक्षी जीवनानंतर पशुरूप आणि पशुपासून मानवी शरीर धारण केले. सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाने पूर्ण असे मनुष्य शरीर होय. या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहे. आपण या शरीराचा त्याग केला पाहिजे जे शेवटी राख होणार आहे व आपल्या प्राणवायूला प्राणवायूच्या नित्य पूर्ण कोशात मिसळू दिले पाहिजे. जीवात्म्याच्या शरीरातील क्रिया विभिन्न प्रकारच्या वायूंच्या हालचालींमुळे होत असतात, ज्यांना एकत्र मिळून प्राणवायू असे म्हणतात. योगी साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करण्याचा अभ्यास करतात. तर या ठिकाणी जीवाची जी उत्क्रांती आहे, शरीराची उत्क्रांती या ठिकाणी दिलेली प्रभुपाद सांगतात की जलमय, काही दिवस जलामध्ये राहणारे जे योनी आहेत असं शरीर मिळतं. नंतर जलचरनंतर तो वनस्पती बनतो, वेली वनस्पती, नंतर वृक्ष झाडं बनतो, त्याच्यानंतर कीटक, नंतर पक्षी, नंतर पशु आणि नंतर मानव. अशा प्रकारची उत्क्रांती होत जाते जीवात्म्याच्या शरीराची. तर ही जी उत्क्रांती आहे इतकी भयानक त्रासदायक आहे की समजा 20 प्रकारचे जर का कुत्रे आहेत, कुत्रा माहिती ना, डॉग, 20 प्रकारचे जर का कुत्र्यांचे प्रकार आहेत, असं मी उदाहरण सांगतो, असू शकतं जास्त, पण 20 किंवा 25 प्रकारचे कुत्र्यांचे प्रकार आहेत. तर त्या आत्म्याला 20 प्रकारचे जे टाईपचे जे कुत्र्यांची योनी आहेत, प्रत्येक योनीमध्ये त्याला भ्रमंती करावी लागते कंपल्सरी. त्यानंतर मग पुढचं जे पण शरीर असेल त्यामध्ये जावं लागतं. तर अशा प्रकारची 84 लाख प्रकारच्या योनींमध्ये भ्रमंती त्याची होते. म्हणून प्रत्येक योनीमध्ये चेतनेचा विकास होत जातो. ही जी आपली चेतना आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे, आपण जे समजतो, ही जी आपली चेतना आहे, या चेतनेची विकास होत जातो. एक चेतना आहे आच्छादित चेतना, जी झाडं, वृक्ष, वेली, वनस्पती यांच्यामध्ये दिसते. दुसरी चेतना आहे मुकुलित चेतना, जी मुकुलित चेतना थोडासा त्याच्यामध्ये विकास होतो, तहान भुकेची जाणीव होते, ते व्यक्त होतात तहान भुकेसाठी. हे आहेत कीटक, पशु, पक्षी, इतर या योनीमधले जे जीव आहेत ते. त्याच्यानंतर पुढे आहे विकसित चेतना. विकसित चेतना साधारणपणे मनुष्यामध्ये दिसते, आहे बद्ध जीवच आहे पण विकसित चेतना आहे. आणि पूर्ण विकसित चेतना आहे ते म्हणजे मुक्तात्म्यांमध्ये दिसते, भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये ही पूर्ण विकसित चेतना दिसते. आणि या पूर्ण विकसित चेतनेमध्ये ते कधीही स्वतःला शरीर मानत नाही, नेहमी आत्मस्तरावर त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात. तर ही पूर्ण विकसित चेतनेचं हे आहे, उदाहरण आहे. आणि भगवंताची माया इतकी कठीण कार्य करते की जो व्यक्ती ज्या योनीमध्ये जातो, ज्या शरीरामध्ये जातो, त्याला असं वाटतं ना की हे माझ्यासाठी स्वर्गासमान आहे. त्यांना ना त्यांचा परिवार सोडावासा वाटतो, त्यांच्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात त्यांना, ज्या ज्या योनीमध्ये जातो त्या त्या योनीमध्ये. तर ही भगवंतांची माया शक्ती अशा प्रकारे काम करते. एकदा इंद्र किडा बनला होता, है ना, ही कथा माहिती, इंद्रगोप नावाचा किडा बनला होता. तर ब्रह्माजींना प्रश्न पडला की स्वर्गामध्ये राजा कोण राहणार जर इंद्र किडा बनलेला राहिला. तर ब्रह्माजी अशी व्यवस्था करतात की त्या किड्याच्या योनीतून इंद्र बाहेर पडावे आणि एक लहान मुलगा त्या किड्याला टच करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून या योनीतून तो सुटका होईल त्याची. पण जसं जसं त्याला स्पर्श करतात इंद्रगोप नावाच्या किड्याला, तसं तो आतमध्ये जातो, आपला प्राण वाचवतो. आणि त्याला असं फिलिंग होतं की हा जो परिवार आहे माझा, स्वर्गासमान या ठिकाणी सुख आहे. तर इंद्रासारख्या व्यक्तीला पण विस्मरण होऊ शकतं. विचार करा, किस झाड की क्या मुळी येत आपण. तर माया इतकी भयानक स्ट्रॉंग आहे. तर ही जी उत्क्रांती आहे, ही शास्त्रामध्ये अशा प्रकारे उत्क्रांतीचं वर्णन केलेलं आहे. पण डार्विनचा जो सिद्धांत आहे, डार्विन काय म्हणतो
की एकाच योनीमध्ये शरीर परिवर्तित होतं. ही जी चुकीची गोष्ट आहे ही शास्त्र सुसंगत नाहीये. म्हणून प्रभुपाद सांगतात की डार्विनचा बाप माकड असेल, आमचा बाप ब्रह्माजी. है ना. ओके, पुढे वाचा. असे मानले जाते की आत्मा एका वायुचक्रातून वर वर जातो व शेवटी ब्रह्मरंध्र या सर्वात उच्च चक्रात येतो. या बिंदूपासून एक सिद्ध योगी स्वतःला कोणत्याही इच्छित ग्रहावर नेऊ शकतो. या पद्धतीप्रमाणे एक भौतिक शरीर सोडून दुसरे स्वीकारायचे असते. परंतु या मंत्रात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्वतोपरी त्याग करता येतो त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते. त्यानंतर तो आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करू शकतो. या वातावरणात कधीही मृत न पावणारे आणि न बदलणारे पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक शरीर तो विकसित करू शकतो. या ठिकाणी योग सिद्धींचं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मरंध्रातून एखादा व्यक्ती आपल्या आत्म्याला बाहेर काढून योग शक्तीच्या माध्यमातून उच्च ग्रहाची किंवा इच्छित स्थळी तो आपलं गंतव्य प्राप्त करू शकतो. ही जी पद्धती आहे ही पद्धती सर्वांसाठी प्रॅक्टिकल नाही. क्लेशो अधिक तरक्ते शाम जी पद्धती आहे ही या प्रकारची आहे. याच्यासाठी खूप कठीण साधना करावी लागते आणि याचे प्रत्येक स्तरावरचे वेगवेगळे रिअलायझेशन असतात. आसन करताना थोडी जरी मान अशी इकडे असली तरी त्या आसनचे साक्षात्कार जे अनुभव व्हायला पाहिजे ते होत नाहीत. योग करण्याबद्दल जे आपण चर्चा करतो ना, आपण घरामध्ये गॅलरीमध्ये योग साधना प्राणायाम हे करतो, आपण थोडंफार फुसफुस करतो आणि वाटतं आपल्याला मन प्रसन्न झालं. त्याच्यासाठी योग नाही. योग करण्यासाठी पहिले तुम्ही घरातून बाहेर निघा. अटॅचमेंट, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, मग समाधी लागेल. घरात ध्यान करून काय घरात ध्यान लागणार आहे का? तर ही जी पद्धती आहे खूप कठीण पद्धती आहे. ओके, वाचा. या भौतिक जगामध्ये भौतिक प्रकृती मनुष्याला त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या विभिन्न इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर बदलण्यास सहाय्य करते. कीटकांपासून ते परिपूर्ण भौतिक शरीरधारी ब्रह्मदेव आणि इतर देवतांपर्यंत या इच्छा सर्व योनींमध्ये असतात. अशा सर्व जीवात्म्यांकडे भौतिक पदार्थांनी निर्मित विभिन्न आकारांची शरीरे असतात. बुद्धिमान मात्र विविध अशा शरीरांमध्ये एकत्व पाहत नसून त्यांच्यातील आध्यात्मिक स्वरूप पाहतो. भगवंतांचा अंश असलेले दिव्य स्फुल्लिंग डुकराच्या अथवा देवतेच्या शरीरात असले तरी समानच असते. हे जे एकत्व आहे ना, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम हा जो श्लोक आपण पाहिला होता, आता भगवद्गीतेचा याच्यातलं एकत्व जे पाहिलं होतं आपण, काय महाभागवताची एकत्व जी दृष्टी आहे, तर ही एकत्व दृष्टी म्हणजे आत्म्याच्या दृष्टीने तो सर्वांना एकत्व पाहतो. सर्व आध्यात्मिक स्फुल्लिंग आहेत या भावनेने तो सर्व योनींमध्ये आध्यात्मिकता पाहत असतो. ओके, पाप किंवा पुण्यानुसार जीवात्मा विभिन्न देह धारण करीत असतो. मनुष्य शरीर सर्वाधिक विकसित आहे व पूर्ण चेतनायुक्त आहे. भगवद्गीतेप्रमाणे 7.19 मध्ये अनेक जन्मांमध्ये ज्ञान मिळवल्यानंतर जीवात्मा भगवंतांना पूर्ण शरण जातो. ज्ञान ग्रहणाची विधी वासुदेवाची शरणागती पत्करल्यावरच पूर्णतेस जाते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्य अंश आहेत व ते कधीही त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाहीत. हे जर त्याला समजले नाही तर त्याला या भौतिक वातावरणात पुन्हा पतित व्हावे लागते. अगदी एखादा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा त्याचे पतन होते. तर दोन गोष्टी या ठिकाणी प्रभुपाद सांगतात. भगवंतांच्याकडे कोण येतं? अनेक जन्मानंतर. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यते. तर असा जो ज्ञानी आहे अनेक जन्मानंतर तो ज्ञानी शुद्ध झालेलं जे हृदय आहे ज्ञान मार्गातला जो साधक आहे असा व्यक्ती भगवंतांची वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे. आणि या भौतिक जगात ज्यांना पण शरीर मिळालेलं आहे या सर्वांना मृत्यू हा अटळ आहे. इव्हन ब्रह्माजी जरी असतील तरी ब्रह्माजींना सुद्धा मृत्यूला सामोरे जावं लागतं. तर प्रार्थना जी आहे या ठिकाणी, वाचा पुढे वाचा. पूर्वीच्या मंत्रांतून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की भगवंतांच्या दिव्य विग्रहातून निघणारी ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगांनी भरलेली असते व ही स्फुल्लिंगे म्हणजे आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असलेले जीव आहेत. कधी कधी या जीवांना इंद्रियभोग करण्याची इच्छा होते आणि म्हणून त्यांना भौतिक जगात पाठवले जाते. येथे ते आपल्या इंद्रियांची गुलामगिरी करून खोटे परमेश्वर होऊ शकतात.
स्वामित्वाची इच्छा हा जीवाला जडलेला भवरोग आहे. कारण जीव इंद्रिय भोगानेच वशीभूत होऊन या जगात विभिन्न शरीरात देहांतर करीत राहतो. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे हे काही परिपक्व ज्ञानाचे चिन्ह नव्हे. केवळ भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करून आणि आध्यात्मिक सेवाभाव विकसित करूनच एखाद्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. पुढे वाचा. या मंत्रामध्ये जीव आपले भौतिक शरीर आणि भौतिक वायूचा त्याग करून भगवत धामात प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करीत आहे. शरीराची जळून राख होण्याआधी भक्त हा भगवंतांना प्रार्थना करीत आहे की जी कर्मे व यज्ञ त्याने केले आहेत त्याचे भगवंतांनी स्मरण ठेवावे. ही प्रार्थना भूतकाळातील कृती आणि अंतिम ध्येय यांची पूर्ण जाणीव असताना मृत्यूच्या वेळी केली आहे. भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला जीवनात केलेली पापी कृत्ये आठवतात व परिणामस्वरूप त्याला मृत्यूनंतर दुसरे भौतिक शरीर स्वीकारावे लागते. भगवद्गीता सुद्धा 8.6 मध्ये या सत्याची पुनरुक्ती करते. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. यम यम वापी स्मरण भाव. हे मृत्यूच्या वेळी सर्वांना या प्रसंगाला सामोरे जावं लागतं. तर अंतसमयी भगवंतांचं स्मरण होणं फार महत्वाचं आहे. भगवंतांचं स्मरण तेव्हाच होईल जेव्हा त्याने आयुष्यभर भगवंतांसाठी सेवा केलेली आहे, भगवंतांचं नामस्मरण केलेलं आहे, भगवत प्राप्तीसाठी प्रॅक्टिस केलेली आहे. असं कधी पॉसिबल नाही की ज्याने आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भगवंताच्या नामाचा जप केलं नाही आणि त्याला मृत्यूच्या वेळी भगवत स्मरण झालं. असं कधी पॉसिबल नाही. म्हणून ज्या ज्या भावनेचं जो व्यक्ती स्मरण करेल त्यावेळी मृत्यूच्या वेळी तशा प्रकारचं पुन्हा त्याला दुसऱ्या योनीमध्ये त्याला तशा प्रकारचं शरीर प्राप्त होत असतं. जर मांस खाण्याची इच्छा केली तर मांसाहारी आहाराचं जे शरीर आहे हिंस्र पशूंचं शरीर त्याला प्राप्त होईल. जशा ज्या ज्या भावनांचं स्मरण करेल. त्यामुळे भावना जी आहे ही शुद्ध करणे, जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत हे चित्त शुद्ध करून भगवंतांना प्राप्त करणे हे या जीवनाची सर्वात मोठी जबाबदारी. आणि याच्यासाठी आपण पूर्ण जेवढा होईल तेवढा शक्य होईल तेवढा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. सभोवताली जरी एखादा व्यक्ती भगवत स्मरण कीर्तन करत असतील, मृत्यूच्या वेळी आपण कीर्तन करतो दुसऱ्यांसाठी, हरिनामाचा जप करतो, मृदंग करताल या सगळ्या इन्स्ट्रुमेंट सोबत हरिनाम संकीर्तन करतो, पण ज्याला हे संकीर्तन आपण ऐकवण्यासाठी करतो त्याची जर चेतना संकीर्तन मध्ये नसेल तर काय उपयोग आहे. आपण पण संकीर्तन करतो, काय आपण इतकं 100% पूर्ण तल्लीन होतो का त्याच्यामध्ये? नाही होत. आपलं मन इकडे तिकडे भटकतं ना, आहे की नाही? भटकतं ना. तर इतकं सोपं नाहीये. म्हणून मग्नता जी आहे ना, या शरीरामध्ये मग्नतेचा जो टाइम आहे, चांटिंगमध्ये, सेवेमध्ये, संकीर्तनमध्ये जे जे आपण क्रिया करतो ना, त्यावेळेस आपण तिथं वर्तमानामध्ये उपस्थित राहून पूर्ण ट्राय करायचा मग्न होण्याचा. जितकी आपली मग्नता वाढेल भजनामधली, जेवढं पॉसिबल आहे तेवढं 2 मिनिटं, 3 मिनिटं, अर्ध्या मिनिटापासून सुरुवात होईल, 10 सेकंदापासून सुरुवात होईल. गुरुजन पंच एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल, जपा नावाचं पुस्तक आहे. ते सांगतात तुम्ही पूर्ण महामंत्र ऐकू शकत नसाल तर एक अक्षर ऐका, प्रयत्न करा, एक अक्षरापासून सुरू करा. याचं त्यांना म्हणायचं हे की आपल्या जीवनातली जी मग्नता आहे, याचा जो टाइम आहे, जर प्रॅक्टिस करत राहिलो तर वाढत 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 जाईल आणि ही मग्नताच आपल्याला भगवत धामात घेऊन जाईल. ह्या मग्नतेसाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि तेव्हा हा जो भाव आहे आपला, परिपक्व भाव जेव्हा तयार होईल तेव्हा आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. तर ही जी चेतना आहे ही चेतना स्वतःलाच डेव्हलप करावी लागेल. बाह्य लोक सगळे आपल्याला कदाचित मदत करतील, पण स्वतःचं विमान स्वतःला उडवायचे आकाशामध्ये, बाकी कोणी मदत करेल चांगली गोष्ट आहे. आणि असं काय आपण शाश्वती देऊ शकतो? भौतिक जगत आहे, मृत्यू कुठेही येऊ शकतो, हॉस्पिटलमध्ये मृत्यू येऊ शकतो, घरात येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो मृत्यू. भक्त असतीलच स्मरण करून देण्यासाठी काही पॉसिबिलिटी नाही. काय पॉसिबल आहे काय? सगळ्या गोष्टी कोणाच्याही हातातल्या नाहीत, अनिश्चित गोष्टी त्या. म्हणून जिथे कुठे प्राण त्यागता येईल. प्रभुपाद सांगतात की प्रभुपादांना भक्त म्हणायचे की तुम्ही आता म्हातारे झालेत प्रभुपाद, वृंदावनमध्ये राहा, भजन करा. आता प्रभुपाद म्हणाले की मी एक योद्धा आहे, जिथे पण जाईल तिथे जरी माझं शरीर सुटलं तरी मी भगवंतांच्याकडे जाणार. कारण योद्धा हा युद्धभूमीवर
युद्ध करत करत जेव्हा त्याला मृत्यू प्राप्त होतो तर त्याला वीर मरण प्राप्त होतं, वीरगती प्राप्त होते, असं प्रभुपाद म्हणतात. तर हे प्रभुपादांचं आत्मविश्वास आहे. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आपल्यासाठी आपण पूर्ण तयारी करायला पाहिजे भगवंतामध्ये जाण्यासाठी. आणि भगवंतांनी आपण या ठिकाणी जी प्रार्थना केली जाते, ओम कृत स्मर, माझे जे जे काही केलेलं आहे मी ते स्मरणात ठेवा. गरज नाही भगवंतांना रिमाइंडर द्यायची. भगवंतांना एवढं सांगायचं की भगवंता, आम्ही तुम्हाला शरणागत आहेत, तुम्ही नक्की आमचं कल्याण करणार, हा आमचा विश्वास आहे. आमचं स्वप्रयत्नाने आम्ही हे अपयशी होणार हे माहिती आहे आम्हाला. त्यामुळे तुम्ही शरणागत वत्सल आहेत. तुमच्या चरणाशी जो पण शरणागत झालेला आहे त्याचं कधी आजपर्यंत अकल्याण झालं नाही, असं आम्ही तुमच्या शुद्ध भक्तांकडून ऐकलेलं आहे. त्यामुळे तुमचं स्टेटस तुम्ही मेंटेन करा. असं इमोशनल प्रेमाने भगवंतांना आपण सांगू शकतो. ओके. विकसित मन नसलेल्या साध्या प्राण्यांहून भिन्न असणारा मनुष्य आयुष्यातील कृतींना रात्री पडलेल्या स्वप्नांप्रमाणे आठवू शकतो. म्हणून त्याच्या मनात भौतिक वासनांचे थैमान चालू असते व परिणामस्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. परंतु भक्तगण भगवत भक्तीचा सराव करून भगवंतांविषयी प्रेमभाव विकसित करतात. जर भक्ताला त्याच्या मृत्यूसमयी भगवंतांच्या सेवेचे स्मरण झालेच नाही तरी भगवंत त्याला त्याच्या सेवेला कधी विसरत नाहीत. भक्ताने केलेल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्याकरिता भगवंतांना ही प्रार्थना करण्यात येत आहे. परंतु अशी सूचना जरी केली नसली तरी शुद्ध भक्ताने केलेली सेवा भगवंत कधीच विसरत नाही. हा भगवंतांचा स्वभाव आहे. भगवंत कधीही कुणाची सेवा विसरत नाही. भगवंतांसाठी कुणी एक पाऊल जरी भगवंतांकडे आलं तरी भगवंत कायमस्वरूपी कृतज्ञ राहतात. भगवंतांचा या चैतन्य चरितामृत मध्ये फार सुंदर श्लोक वाचला, मला वाचून दाखवतो, फार छान आहे. त्यामध्ये चैतन्य चरितामृत अंत्यलीला मधला श्लोक आहे. ईश्वर स्वभावे भक्तेर, म्हणा सर्वांनी, ईश्वर स्वभावे न लये अपराध, अल्पसेवा बहुमाने, आत्मपर्यंत प्रसाद. आत्मपर्यंत प्रसाद. मनापासून प्रसाद म्हणजे कृपा करतात त्याच्यावर. कुणावर? ईश्वर स्वभाव भक्तेर, जो व्यक्ती भगवंतांचा भक्त बनलेला आहे आणि भक्त बनल्यानंतर त्याच्या हातून छोटे मोठे कधी ऑफेन्स होतात, सेवा अपराध, नाम अपराध, अशा बरेचसे अपराध होऊ शकतात. किंवा त्यांनी ज्या ज्या पूर्वजीवनात चुका केलेल्या त्या सगळ्या चुकांसाठी भगवंत न लय अपराध, या गोष्टींना अपराध धरत नाही. अल्पसेवा बहुमाने, अल्प छोटीशी जरी भगवंतांची सेवा केली एखाद्या व्यक्तीने, अल्पसेवा बहुमाने, मोठमोठे डोळे करून पाहतात. हा भगवंतांचा स्वभाव आहे. अल्पसेवा बहुमाने, आत्मपर्यंत प्रसाद, अशी कृपा करतात भगवंत, मनापासून हृदयातून त्याच्यावर खूप प्रसन्न होतात. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाले जे जे पण लोक आहेत, एखाद्याचं इंटेन्शन चांगलं नाही पण कृती चांगली आहे, एखाद्याचं कृती चांगली पण इंटेन्शन चांगलं नाही, असा विरोधाभास असू शकतो. कधी कधी कुणाचा उद्देश पण चांगला नाही आणि कृती पण चांगली नाही, असा व्यक्ती जरी भगवंतांकडे आला आणि यदा कदाचित त्याने भगवंतांच्याकडे शरणागती होऊन भगवंतांची क्षमा मागितली तरी भगवंत अशा लोकांचं कल्याण करतात. तर हा भगवंतांचा कृपाळू वदान्य स्वभावाचं लक्षण आहे, हे उदाहरण आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांचा उद्देश चांगला होता की पांडवांचा विजय व्हावा, उद्देश चांगला आहे पण कृती चुकीची, कृती कौरवांच्या बाजूने लढले ते. तरी सुद्धा भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. अंतिम समयी ते किती सुंदर प्रार्थना करतात, माझी मती तुमच्या चरणाशी संलग्न राहू, मला ते राधा माधवांचं दर्शन करायचं अष्टसखींसोबत. किती दिव्य भावना आहेत भगवंतांशी, त्यांचे आदान प्रदान करतात, त्यांच्यावरही भगवंतांनी कृपा केली. दुसरं उदाहरण आहे श्रीमद भागवतम मध्ये की पुतनाची जो भाव होता, आंतरिक भाव, कोणता भाव होता? कृष्णाला मारण्याचा भाव होता. मात्र कृती कशी होती? आईचा भाव होता, भगवंतांना दुग्धपान करण्याचा भाव होता. तरी भगवंत तिच्यावर प्रसन्न झाले, तिला भगवंत धात्रीचं स्थान दिलं. तिसरं उदाहरण आहे गोवर्धन लीलेमध्ये इंद्राची कृती पण चांगली नव्हती आणि भाव पण चांगला नव्हता, तरी सुद्धा इंद्र भगवंतांना शरणागत झाला, क्षमा मागितली, त्याच्यावरही कृपा केली. म्हणून भगवंत अल्पसेवा बहुमाने, हा जो श्लोक आहे भगवंतांचा कृपाळू आणि वदान्य स्वभावाचे हा श्लोक आहे. तर असे भगवंत आहेत. सांगायचा उद्देश आहे की
जो व्यक्ती भगवंतांना शरणागत होतो त्याच्याबद्दल भगवंत कायमस्वरूपी कृतज्ञ राहतात, त्याची सेवा कधीही विसरत नाहीत. आणि विशेषतः जे भक्त आहेत, त्यांना शरणागत झालेले आहेत, त्यांच्याबद्दल भगवंत किती सॉफ्ट कॉर्नर असतो भगवंतांचा, त्याचं वर्णन पुढच्या पॅरेग्राफमध्ये वाचा. भगवंतांनी भगवद्गीतेत 9.30 ते 34 आपल्या भक्तांबरोबरचा घनिष्ठ संबंध पुढील प्रमाणे वर्णन केला आहे. कोणी अत्यंत दुराचारी असला तरी पुढे भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात, तर सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षींबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. तर भगवंतांचा भक्ताबद्दल काय मनोभाव असतो, भगवद्गीता 9.30 ते 34 या श्लोकांमध्ये दिलेले प्रभुपाद हे सांगतात. तर त्याच्या अगोदर 29 नंबरमध्ये पहा, भगवंत असं म्हणतात ना लोक की तुम्ही पक्षपात करतायत. तर भगवंत म्हणतात की नाही नाही, पक्षपात नाही करत, ते स्वतःला आरोप लावून घेत नाहीत. 29 मध्ये म्हणतात समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्ति न प्रिया. ते म्हणतात की समोहम सर्वभूतेषु, सर्व भूतांमध्ये जीवांबद्दल माझा समान भाव आहे, ना कुणाचा मी प्रिय आहे ना मला कोण प्रिय आहे, ना मी कुणाचा द्वेष करतो. इथपर्यंत ठीक आहे. आणि मग पुढच्या लाईन मध्ये म्हणतात की ये भजन्ते तू माम भक्त्या मयी ते तेषु चाप्यहम. बापरे. मग तुम्ही जर भगवंतांचे, ते स्वतः म्हणतात की जे माझं भजन करतात, भक्ती भावनेने जे माझं स्मरण करतात, भजन करतात, त्यांच्या ठाई मी स्थित आहे आणि मी त्यांचा मित्र आहे. पहा, एका ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की मी कोणाचाही पक्ष घेत नाही, आणि परत दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की नाही, मी पक्ष घेतो भक्तांचा. का भगवंत जगाला दाखवतात की मी कुणाबद्दलही भेदभाव करत नाही. पण किती खोटं बोलणार आहे. श्रीकृष्ण भक्तांबद्दल ते स्वतःला रोखू शकत नाही. का? कारण हे युनिव्हर्सल स्क्रिप्चर आहे ना, सगळीकडे हे लोक ऐकतील. पण माझ्या भक्ताबद्दलचा जो माझा भाव आहे, हा भाव मी जर व्यक्त केला नाही तर मग माझं आणि भक्ताचं नात्याबद्दल इतकी आख्यायिका गायलेली, त्याचं काय महिमा राहणार आहे. म्हणजे स्वतःला थांबू शकत नाही. म्हणतात की ये भजन्ते तू माम भक्त्या, जे माझं भजन करतात ते माझे मित्र आहेत, मी त्यांचा मित्र आहे, ते माझ्या ठाई स्थित आहेत, आणि अशा भक्तीने मी त्यांच्याशी प्रसन्न होतो. पहिली जी ओळ आहे ही परमात्म्याचं जे व्यवहार आहे जगाशी, समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्ति न प्रिया. परमात्मा या प्रकारे काम करतात. पण स्वयं श्रीकृष्णांसाठी ही दुसरी ओळ आहे, दुसरी लाईन आहे श्लोकाची. ठीक आहे. आणि मग असे जे भक्त आहेत, जेव्हा जग यांची निंदा करतं, कधी कधी भक्तांच्या पूर्वजीवनाबद्दल दुर्व्यवहारामुळे लोक निंदा करतात, किंवा त्यांच्याकडून चुका झाल्यामुळे लोक त्यांची निंदा करतात. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात अपि चेत्सु दुराचारो. अपि म्हणजे जरी एखादा व्यक्ती माझं भजन करतो पण दुराचारी आहे किंवा होता, अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाव. जर का तो माझं अनन्य भजन करत असेल, अनन्य भजन करत असेल, तर साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवस्थितो हिसा. हे माझं मत आहे की त्यांना तुम्ही साधू समजा. का साधू समजा? दोन्ही प्रकारे भगवंत प्रोटेक्शन करतात. फार मोठा विषय हा. तर मला सगळं ते भागवतम आठवतं. तर विषय असा आहे की भगवंत का म्हणतात की दोन्ही दृष्टीने प्रोटेक्शन करतात. एक, याला डिस्करेज करत नाही जो भगवंतांना शरणागत झालेला आहे, कारण भगवंतांच्या चरणाशी आलेला आहे. रजोगुण आहे, मन इंद्रिय नियंत्रणात नाही, स्वाभाविक आहे. पथभ्रष्ट होण्याचा काही कधीही शक्यता आहे. तर याला सुद्धा एक होप देतात भगवंत, आणि दुसऱ्या लोकांनी याची निंदा करू नये याच्यासाठी त्यांचं रक्षण करतात भगवंत. जर का तुम्ही याची निंदा केली तर याचं पूर्व जीवनातलं जेवढं पण कर्म आहे ते सगळं वाईट कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागेल, तुमच्या माथी पडेल. वैष्णव निंदा भयानक डेंजर आहे. त्यामुळे भगवंत शाश्वती देतात की अशा व्यक्तीला साधू समजा. आणि श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी संकल्पना आहे, श्रीकृष्ण खोटं बोलतात, चुकीचं आश्वासन देतात, त्यामुळे अर्जुन तू
एक गृहस्थ आहे, आदर्श क्षत्रिय आहे, तुला एक राजा म्हणून लोक संबोधतात, तर कदाचित तुझ्या वचनावर लोक विश्वास ठेवतील. त्यामुळे तू घोषणा कर. काय घोषणा कर? क्षिप्रम, त्वरित, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यति. मला शरणागत आलेला जो भक्त आहे त्याचा कधीही विनाश होत नाही, अशी तू घोषणा कर. अशा प्रकारे अर्जुनाला भगवंत सांगतात. आणि त्या भक्तीचं वर्णन करतात. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपिस्यु पाप योनयो श्रेयो वैश्यस्तता शूद्रो स्तेपी यांती परांगती. जर हे अधम जे योनीतले लोक आहेत, ज्यांना संस्कार नाहीये, किंवा श्री वैश्यस्तता शूद्र, या लोकांना भक्तीचा आणि यांचा दूरपर्यंत संबंध नसतो, त्यांचे संस्कार चांगले असतील तर ठीक आहे, अशा लोकांना सुद्धा भक्तीचा स्पर्श झाला तर यांचं कल्याण होतं. मग जे सर्वतोभावे भगवंतांना शरणागत झालेले त्यांच्या सद्गतीबद्दल काय बोलावं. आणि मग असे जे भक्त आहेत, मनमना भो मत भक्तो मध्याजी नमस्करू मामे वैश्यस्य युक्त एवं आत्मानं मतपरायण. असं मला मतपरायण हो माझे चिंतन करतात, माझे भक्त बनतात, मला नमस्कार करतात. तर हे भगवंत आपल्या भक्ताबद्दलची महिमा वर्णन करतात. श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी या श्लोकांना खालीलप्रमाणे समजावून सांगितले आहे. साधूंच्या मार्गावर चालत असलेल्या मनुष्याचे चारित्र्य जरी शंकास्पद असले तरी त्याला भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी शंकास्पद किंवा हलके चारित्र्य, सुदुराचार म्हणजे काय ते व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. एका बद्ध जीवाला दोन प्रकारचे कार्य करावे लागतात: शरीराचे पालन पोषण करणे व आत्मसाक्षात्काराकरिता कृती करणे. सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक विकास, स्वच्छता, तपस्या, भोजन आणि जगण्यासाठी धडपड या सर्व गोष्टी शरीराच्या पालन पोषणासाठी कराव्या लागतात. भगवंतांचे भक्त म्हणून आत्मसाक्षात्काराकरिता कार्य करावे लागते व यात कृती करावी लागते. या दोन्ही क्रिया परस्पर समांतर असतात, कारण बद्ध जीव शरीराचे पालन पोषण करणे बंद करू शकत नाही, परंतु जशी भक्तिमय सेवा वाढत जाते त्या प्रमाणात त्याची शारीरिक देखभालीची कार्य कमी कमी होत जातात. जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्य एका आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाहीत तोपर्यंत क्वचित भोगभावना प्रदर्शित होण्याची शक्यता असते. परंतु एका गोष्टीची नोंद केली पाहिजे की अशी भोगभावना अधिक काळ चालू राहू शकत नाही, कारण भगवत कृपेने अशा उणिवा लवकरच समाप्त होतात. म्हणून भक्तीचा मार्गच एकमात्र योग्य मार्ग आहे. योग्य मार्गावर असताना क्वचित भोगभावना दिसून आली तरीही आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये कोणाला अडसर येत नाही. कारण प्रोसेस पॉवरफुल आहे ना. पद्धती जी आहे, जी आपण प्रॅक्टिस करतो ज्या गोष्टीची, ही पॉवरफुल पद्धती आहे. म्हणून वचन कुणावर, क्षिप्रम हा शब्द कशासाठी वापरतात याच्यावर या 4 श्लोकांवर इतक्या सुंदर टीका लिहिलेल्या आचार्यांनी. क्षिप्रम शब्द म्हणजे काय? भगवंत क्षिप्रम कशाच्या जोरावर म्हणतात? ही नवविधा भक्तीच्या जोरावर म्हणतात. ही भक्तीची प्रोसेस जी ना, ही साधारण नाही. भगवद्गीतेचा श्रीमद भागवताचा पहिला स्कंद 2ऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन केलं. फक्त श्रवण मात्रेनं काय काय आपल्या हृदयात परिवर्तन होतं, फक्त हरिकथा श्रवणने. तर हे इतक्या आत्मविश्वासाने श्रीकृष्ण काय सांगतात? कारण ही नवविधा जी भक्ती आहे ही खूप पॉवरफुल आहे. जो व्यक्ती सर्वतोभावे दृढतेने एकनिष्ठेने हे भजन करेल त्याला त्वरित धर्मात्मा तो बनेल, असं भक्तिविनोद ठाकूरांची या ठिकाणी टीका आहे. तर हीच भक्तिविनोद ठाकूरांची अजून एक फार सुंदर टीका आहे की ते गोपींच्या बद्दल सांगतात, धर्मात्मा आणि सुदुराचारी. काही लोक गोपींना दुराचारी म्हणतात, पण ते भक्तिविनोद ठाकूर सांगतात की हे दोष का पाहतात गोपींमध्ये? कारण ते दुराचारी आणि हे जे दुराचारी म्हणणारे लोक आहेत, जर यांनी नवविधा भक्ती केली तर हे धर्मात्मा बनतील, हळूहळू धर्मात्मा बनतील आणि यांचं पण कल्याण होईल. असं म्हणजे प्रोसेसवर यांचा विश्वास जास्त आहे आचार्यगणांचा. ही प्रोसेस काय, आता पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे, वाचा. भगवंतांच्या ब्रह्मज्योतीवर आसक्त असणाऱ्या निर्विशेषवाद्यांना भक्ती मार्गातील सुविधा मिळत नाहीत. मागील मंत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे सुविधा काय आहे? ही जी सुविधा आहे भक्ताचं कल्याण करायची, भक्ताबद्दल जो काय म्हणतात एक विशेष, जसं आईचा मुलांप्रती एक कल असतो, प्रेमाचा स्नेह असतो, तसं निर्विशेषवादी, ब्रह्मवादी, योग मार्गाची प्रॅक्टिस करणारे, भक्ती सोडून जेवढे पण अध्यात्मवादी लोक आहेत यांना या कृपेचा लाभ मिळत नाही. या व्यतिरिक्त जे भजन करणारे, भक्ती करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी असं भगवंतांचा जो स्वभाव आहे, दयाळू कृपाळू स्वभाव, हे म्हणजे त्यांच्यासाठी लायसन्स नाही, हे म्हणजे त्यांच्यासाठी परवाना नाही. हे पण त्यांनी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात 9.30. मागील मंत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते ब्रह्मज्योती भेदू शकत नाहीत. ब्रह्मज्योती भेदू शकत नाहीत कारण
ते भगवंतांच्या व्यक्तित्वावर श्रद्धा ठेवत नाहीत. ते केवळ शाब्दिक कोलांट्या आणि तर्कवितर्क करण्यातच मग्न असतात. निर्विशेषवादी निरर्थक श्रम करतात. हे भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात 12.5 मध्ये स्पष्ट करून सांगण्यात आले आहे. या मंत्रात सुचवलेल्या सर्व सुविधा परमसत्याच्या साकार विग्रहाबरोबर अखंड संबंध केल्याने मिळू शकतात. भगवंतांची भक्ती मुख्यत्वे करून भक्तांनी केलेल्या 9 दिव्य क्रियांद्वारे केली जाते. पहिली भगवंतांविषयी श्रवण करणे, दुसरी भगवंतांचे कीर्तन करणे, तिसरे भगवंतांचे स्मरण करणे, चौथे भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणे, पाचवे भगवंतांची पूजा करणे, सहावी भगवंतांना प्रार्थना करणे, सातवी भगवंतांची दास्यभावात सेवा करणे, आठवी भगवंतांबरोबर सख्य भाव ठेवणे आणि नववी भगवंतांना सर्वस्व अर्पण करणे. भक्तीचे हे 9 प्रकार सर्व एकाच वेळी किंवा एका मागोमाग केल्याने भगवंतांच्या सतत सानिध्यात राहण्याकरिता भक्ताला मदत होते. अशा प्रकारे जीवनाच्या अंती भक्त भगवंतांचे स्मरण करू शकतो. या 9 सिद्धांतांपैकी प्रत्येक सिद्धांताचा अंगीकार करून खालील सुप्रसिद्ध भक्तांनी सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली आहे. पुरावे सहित सांगतात, असं नाही की थेरॉटिकल सांगतात श्रवण करा, कीर्तन करा, स्मरण करा, नाही, उदाहरणं सहित सांगतात की इतिहासामध्ये या लोकांनी ही नवविधा भक्तीचं पालन करून आपलं कल्याण केलेलं आहे. फक्त एका अंगाचं, असं नाही की सर्व अंगाचं पालन करतात, एका अंगाचं जरी पालन केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीचं आध्यात्मिक कल्याण होऊ शकतं. आता उदाहरणाचे सांगतात, वाचा ऐकेल. पहिले श्रीमद भागवताचे नायक परीक्षित महाराज यांनी श्रवण करून इच्छित फळ प्राप्त केले. दुसरे श्रीमद भागवताचे वक्ता शुकदेव गोस्वामींनी भगवंतांचे गुणगान करून सिद्धी प्राप्त केली. तिसरे अक्रूरांनी प्रार्थना करून इच्छित फळ प्राप्त केले. चौथे प्रल्हाद महाराजांनी स्मरण करून इष्ट ध्येय प्राप्त केले. पाचवे पृथु महाराजांनी पूजा करून पूर्णता मिळवली. सहावे लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करून सिद्धी प्राप्त केली. सातवे हनुमंताने भगवंतांची वैयक्तिक सेवा करून इच्छित फलप्राप्ती केली. आठवे अर्जुनाने भगवंतांबरोबर मैत्री करून इच्छित फळ प्राप्त केले. आणि नववे बळी महाराजांनी आपले सर्वस्व अर्पण करून इच्छित फलप्राप्ती केली. तर ही नवविधा भक्तीचे उदाहरणं आहेत. तर प्रभुपाद थोडं श्रवणाबद्दल सांगतात, वाचा पुढे. खरे पाहता या मंत्राचा आणि त्याचबरोबर वेदांमधील स्तोत्रातील सर्व मंत्रांची व्याख्या वेदांत सूत्रात सारांश रूपाने दिलेली आहे व श्रीमद भागवतात योग्य रीतीने समजावून सांगण्यात आले आहे. श्रीमद भागवत हे ज्ञानरूपी वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे. श्रीमद भागवतात हा मंत्र परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्या बैठकीच्या प्रारंभीच प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने समजावून दिला आहे. भगवत विज्ञानाचे श्रवण आणि कीर्तन करणे हाच भक्तीचा मूळ सिद्धांत आहे. शुकदेव गोस्वामींनी कथन केलेले संपूर्ण भागवत परीक्षित महाराजांनी ऐकले. परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडे पृच्छा केली, कारण ते त्यावेळच्या कोणत्याही महान योगी किंवा अध्यात्मवाद्यापेक्षा श्रेष्ठ गुरु होते. परीक्षित महाराजांचा मुख्य प्रश्न होता, विशेष करून मृत्यूसमयी प्रत्येक मनुष्याचे काय कर्तव्य असते. शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिले, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता अभयम. प्रत्येक मनुष्य ज्याला सर्व चिंतांतून मुक्त व्हावयाची इच्छा आहे त्याने भगवंतांविषयी श्रवण केले पाहिजे, त्यांचे कीर्तन केले पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे. कारण भगवंत सर्व वस्तूंचे परम निर्देशक, सर्व संकटांना दूर करणारे तसेच सर्व जीवांचे परमात्मा आहे. श्रीमद भागवतम 2.1.5. सध्याच्या तथाकथित मानव समाजात लोक साधारणतः रात्रीची वेळ झोपण्यात किंवा इंद्रिय सुखात घालवितात आणि दिवसा शक्य होईल तितके धन एकत्रित करण्यामध्ये किंवा कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करण्यात गुंतलेले असतात. त्यांच्याजवळ भगवंतांविषयक चर्चा करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयीच्या प्रश्नांसाठी फारच अल्प वेळ असतो. भगवंतांचे अस्तित्व त्यांनी मुख्यत्वे करून भगवंतांना निराकार घोषित करून अर्थात अवयवरहित मानून अनेक प्रकारे नाकारले आहे. परंतु उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता आणि किंवा श्रीमद भागवतम यापैकी कोणत्याही वैदिक शास्त्रामध्ये हीच गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर एक इंद्रिय संपन्न साकार व्यक्ती असून सर्व जीवांमध्ये जीवांहून श्रेष्ठ आहे. भगवंत आणि भगवंतांचा महिमा यांच्यात भेद नाही. म्हणून आपण भौतिक राजकारणी आणि तथाकथित बड्या सामाजिक नेत्यांच्या निरर्थक कथा ऐकू वा बोलू नयेत. याउलट आपल्या जीवनक्रमात एक क्षणसुद्धा भगवंतांची सेवा केल्याशिवाय वाया जाता कामा नये याची दक्षता घ्यावी. श्री ईशोपनिषद आपल्याला अशा दैवी कार्यांसंबंधी मार्गदर्शन करते. भक्ती मार्गाचे अनुसरण न करणारा मृत्यूच्या वेळी त्याचे शरीर विकलांग झाल्यावर तो कशाचे स्मरण करणार आहे आणि दुर्दम्य अवस्थेत सर्व शक्तिमान भगवंतांना आपल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्यासाठी प्रार्थना कशी करेल
यज्ञ म्हणजे इंद्रिय भोगाला नकार देणे. ही कला आपल्या संपूर्ण आयुष्यात इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून शिकावी लागते. अंततः मृत्यूसमयी अशा अभ्यासाच्या परिणामांचा सदुपयोग केला जाऊ शकतो. तर हे मनुष्य जीवनाची खरी तयारी आहे. कारण असं का प्रभुपाद सांगतात की राजकारणी तथाकथित मोठे नेते यांचं बोलू किंवा ऐकू नये. म्हणजे काय, यांच्याप्रमाणे जीवन नाही जगायचं. आता हे शरीर गुरूंच्याकडे आपण शरणागत दिलेलं आहे. एकदा दीक्षा घेतली किंवा घेऊ इच्छितात, गुरूंना शरणागत झालेलं आहे, विषय संपला. गुरूंचं ही प्रॉपर्टी, गुरूंच्या निर्देशनानुसार आता जीवन जगायचं. तेव्हा आध्यात्मिक कल्याणाची गॅरंटी आहे. म्हणून जीवन तयारीसाठी आहे आणि मृत्यू ही परीक्षा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भक्त प्रार्थना करतात की मी जे आयुष्यभर केलेलं आहे, माझं कृपया तुम्ही स्मरण ठेवा भगवंता. आता अंतिम समय आलेला आहे. अंतिम समय आता मला शरीर सोडायचं आहे आणि मी जे काही केलेलं आहे ते तुम्ही स्मरणात ठेवा. आता पुढे 18 नंबर श्लोक मंत्रामध्ये अजून विस्तारित प्रार्थना येईल. हरे कृष्ण.